श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1095. आपण गेल्या चिंतन प्रवाहात महादेवाने प्रभू रामचंद्रांची केलेली स्तुती आणि त्यामागे असलेली त्याची सद्भावना याचं चिंतन बघितलं. ज्या क्षणी रणांगणामध्ये प्रभू रामचंद्र एकटे आहेत हे महादेवाने जाणलं, तेव्हा तो प्रभू रामचंद्रांना सन्मुख आलेला आहे. सन्मुख येताच त्यांची अवस्था कशी झाली आहे की परम प्रीती कर जोरी जुग नलिन नयन भरी बारी पुलकित तन गद गद गिरा विनय करत त्रिपुरारी. नेत्रामध्ये पाणी आलेलं आहे आणि गदगद वाणीने त्रिपुरारी शिवजी प्रभू रामचंद्रांची विनंती करू लागलेले आहेत. अशा या विनंतीच्या माग, त्यांच्या या झालेल्या भावविभोर अवस्थेच्या माग प्रतीक्षा हे कसं कारण होतं? किती प्रतीक्षा केली आहे भगवंताच्या दर्शनाची महादेवाने? त्याचा आपण आढावा बालकांडापासून ते अगदी आत्तापर्यंतच्या प्रसंगापर्यंत बघितलं. आणि त्यामधलं मर्म असं आहे की कदाचित त्याच्या आधी सन्मुख येण्याचे 1-2 गोष्टी महादेवाला मिळाल्या असतील, परंतु तो ज्या वेशात आहे, जसा आहे तसा सन्मुख होण्याची ही प्रथमच वेळ आपल्याला या रामायणामध्ये दिसते. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र आणि महादेव हे दोघंही जण अत्यंत भावविभोर झालेले आहेत. अशा या महादेवाने भगवंताची जी अत्यंत मनोमन स्तुती केली, त्यामागे दडलेला भावार्थ देखील आपण गुरुकृपेने बघितला. आता इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. करी बिनती जब शंभु सिधाए तब प्रभु निकट विभीषण आए. नाई चरण सिरु कह मृदु बानी बिनय सुनहु प्रभु सारंग पानी. सकुल सदल प्रभु रावण मार्यो पावन जस त्रिभुवन विस्तार्यो. दीन मलिन हीन मति जाति मो पर कृपा कीनी बहुभांति. अब जन गृह पुनीत प्रभु कीजे मज्जनु करिय समर श्रम छीजे. देखी कौस मंदिर संपदा देहु कृपाल कपिन कहु मुदा. सब विधिनाथ मोहि अपनाय पुनि मोहि सहित अवधपुर जाय. सुनत बचन मृदु दीन दयाला सजल भये द्वौ नयन बिसाला. तोर कोस गृह मोर सब सत्य बचन सुनु भ्रात. भरत दशा सुमिरत मोहि निमिष कल्प समजात. तापस बेश गात कृस जपत निरंतर मोहि. देखौं बेगी सो जतनु करू सखा निहोरहु तोई. बीते अवधि जाऊं जो जियतन पावऊं बीर. सुमिरत अनुज प्रीति प्रभु पुनि पुनि पुलक शरीर. करेहु कल्प भरि राजु तुम मोहि सुमिरेहु मन माही. पुनि मम धाम पायहु जहाँ संत सब जाहि. सियावर रामचंद्र प्रिय हो.
महादेवाने भगवंताची स्तुती गायलेली आहे. आणि तत्पश्चात जसं एखादं लहान मूल आपल्या आईकडं एखादं वचन मागावं किंवा एखादा बालहट्ट करावा, त्या पद्धतीने महादेवाने देखील आपल्या मनातली ही इच्छा भगवंताजवळ व्यक्त केली आहे. आणि कोणाजवळ व्यक्त करणार महादेव तरी त्याच्या मनातला भाव? जरी तो अकाम असला, जरी त्याला कुठल्याही सांसारिक इच्छा नसल्या, तरी त्याला भगवत दर्शनाची आस आहे. आणि भगवंताशिवाय ती कोण पुरवणार? म्हणून महादेवाने एखाद्या निरागस बालकाप्रमाणे आपल्या आराध्याच्या जवळ विनंती केली की कृपा सिंधुमय आऊब देखन चरित उदार. हे कृपा सिंधू, मी आपली उदार लीला पाहायला अयोध्येमध्ये येईन बरं. आपला राजतिलक होईल त्यावेळेला मला तो माझ्या या डोळ्यांनी पाहायचा आहे. तेव्हा हे प्रभो, आपण मला निश्चित या राजतिलकासाठी बोलवाल ना? बघा सज्जनो, महादेव आणि प्रभू रामचंद्रांचं हे अलौकिक नातं आहे. दोघं जरी वेगवेगळ्या देहामध्ये असले तरी या दोघांच्याही अंतरंगामध्ये असलेलं हे परमतत्व एकच एक आहे. केवळ एक तुर्येच्या आत आहे आणि एक तुर्यातीत आहे, बस एवढाच फरक. या प्रभू रामचंद्रांचं रूप सामान्य जीवांना कळण्यासाठी महादेव तुर्येच्या अलीकडच्या सीमेवर, तर हे परमतत्व या तुर्येच्या अलीकडं असूनही तुर्यातीत आहे. बस एवढा असतो एक सूक्ष्म भेद प्रभू रामचंद्र आणि महादेवाचा. परंतु जसं लेकरू आणि आईची नाळ ही पोटामध्ये जुळलेली असते, त्याप्रमाणे तुर्या आणि तुर्यातीत असलेले प्रभू रामचंद्र आणि महादेव मात्र या प्रेमाच्या नाळेने जोडलेले आहेत. आणि त्यामुळं महादेव आपल्या मनातला भाव आपल्या आईप्रमाणे या प्रभू रामचंद्रांच्या चरणी व्यक्त करतोय. बघा, महादेवाचे आई वडील कोण आहेत? तो आदी देव आहे. त्याला कोणी निर्माण करूच शकत नाही. परंतु असं बऱ्याचदा जरी याला आदी तत्व म्हणून आपण त्याला श्रेष्ठत्व दिलं, तरी शेवटी या मायेच्या अखत्यारीमध्ये आल्यानंतर मनाला अनाथपण येतच सज्जनो. म्हणून आपण बघतो महादेवाच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग येतात की जिथं त्याच्या मनाचं अनाथपण आपण जाणू शकतो. हे एकांतिक अनाथपण आहे. उदाहरणार्थ, जेव्हा प्रभू रामचंद्र महादेवाच्या हृदयामध्ये येऊन त्याला माता पार्वतीशी लग्न करण्याची आज्ञा देतात, त्यावेळेला महादेव देखील मान्य करतो की गुरु, माता आणि पिता यांचं वचन जसं आहे तसंच्या तसं ऐकावं. कैलासावरती देखील महादेव वटवृक्षाच्या छत्रछायेखाली राहतो, कारण तिथं देखील या आदी तत्वाला या छत्राची गरज वाटते. जणू काही या वटवृक्षाच्या रूपाने प्रभू रामचंद्रांच्या कृपा हस्ताखालीच आपण राहत आहोत. हाच महादेवाचा सद्भाव आहे. माता सती जेव्हा आपला हा देह त्यागून महादेवाला एकटी सोडून गेली, तेव्हा महादेवाचं अनाथपण आपल्याला विशेषत्वाने दिसतं. आपण आता उत्तरकांडामध्ये प्रवेश करू, जिथं काकभुशुंडींचं चरित्र सुरू होईल, तेव्हा प्रत्यक्ष महादेवाने मी काकभुशुंडींच्याकडे का गेलो होतो याचं कारण सांगितलंय. माता सतीच्या विरहामुळे मी उद्विग्न होतो. काय करायचं, कुठं जायचं, कुठं मनाला शांती लागेल, असा विचार करत करत मी वेगवेगळ्या सत्संगांमध्ये जाऊन बसत होतो. परंतु मनाचं खरं समाधान झालं ते या नीलगिरी पर्वतावरती असलेल्या काकभुशुंडी रूपी संताच्या सत्संगातून. हा कावळ्याच्या देहामध्ये असलेला पक्ष्यांना सत्संग सांगणारा श्रेष्ठ मुनी आणि त्याची भाषा कळावी यासाठी मी राजहंस होऊन त्या सरोवरामध्ये पडून राहिलो, जेणेकरून काकभुशुंडीची अद्भुत वाणी माझ्या कानावरती पडेल आणि माझ्या मनाला विश्राम प्राप्त होईल. सज्जनो, या सर्व गोष्टी काय दाखवतात की महादेवाच्या अंतरंगामध्ये एक अत्यंतिक संवेदनशील मन आहे, एक अत्यंत निरागस एक बालमन आहे, जे अखंड रामचंद्र रूपी आई बापाचा धावा करत असतं. आणि त्यामुळे महादेवाने प्रभू रामचंद्रांना विनवणी केली की मी येऊ ना, मला आपण बोलवाल ना अयोध्येमध्ये, मला तो राजतिलक बघायचा या डोळ्यांनी. सज्जनो, अशा या महादेवाने प्रभू रामचंद्रांची विनवणी केली आणि ते कैलासाच्या दिशेने रवाना होऊन गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र रणांगणामध्ये विभीषणाची वाट पाहतायत.
शिवजी जाताच बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या जवळ येतात, रामाच्या चरणी नतमस्तक होतात आणि अत्यंतिक कोमल वाणीने बिभीषण प्रभू रामचंद्रांशी संवाद करू लागतो. नाई चरण सिरु कह मृदु बानी, बिनय सुनहु प्रभु सारंग पानी. हे शारंग धनुष्य धारण करणारे प्रभू, माझी विनंती ऐकावी. बघा, जेव्हा अयोध्येचा राज्यकारभार बिभीषणाच्याकडे सोपवण्यात आला, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण आणि वानर दळाच्या मार्फत त्याचा राज्याभिषेक करून लंका त्याला सुपूर्द केली. बिभीषणाला आपल्या अंतरंगातली कृतज्ञता रामाच्या चरणी व्यक्त करायची होती. बघा, जीवनामध्ये एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होते ना, तेव्हा मनुष्याला स्वाभाविकपणे ती ज्याच्या कृपेने मिळालेली आहे त्याचा वारंवार आठव राहायला हवा. आयुष्याच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याच्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. ही कृतज्ञता आम्हाला नेहमी मदापासून दूर ठेवते, अहंकारापासून दूर ठेवते. एखाद्या व्यक्तीने आपल्याला आयुष्यात मदत केली असेल आणि जरी आपण त्या मदतीची परतफेड केली असली तरी त्या मदतीचा आठव आपण वारंवार ठेवावा, कारण की त्यावेळेला ती मदत मिळाली म्हणून तुम्ही आज पुढे जाऊ शकला. ही भावना आपल्या हृदयामध्ये नेहमी सचेतन ठेवावी. सज्जनो, हे जीवन जगण्याचं शास्त्र आहे. कदाचित व्यवहाराला वेगळे नियम असू शकतात, परंतु ज्याला जीवन समाधानात जगायचं आहे त्याच्या जीवनात कृतज्ञता हा एक अत्यंत महत्वाचा सद्भाव असायला हवा. बिभीषणाच्या जवळ तो निश्चितच आहे. ताते सकल गुण तोरे, हे महाप्रभू रामचंद्रांनीच सुंदरकांडामध्ये बिभीषणाला म्हटलेलं आहे की हे सगळे गुण तुझ्याकडे आहेत. आणि त्यामुळे ही कृतज्ञता देखील बिभीषणाच्या हृदयात आहे. आणि तीच कृतज्ञता आज बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या चरणी व्यक्त करू इच्छितोय. काय म्हणतोय बिभीषण? सकुल सदल प्रभु रावण मार्यो, पावन जस त्रिभुवन बिस्तार्यो, दीन मलीन हीन मती जाती, मोह पर कृपा कीनी बहु भांती. आपण कुळासहित आणि सेनेसहित रावणाचा वध केलेला आहे प्रभू. त्रिभुवनामध्ये आपलं पवित्र यश पसरवलं आहे. आणि त्याही पेक्षा विशेष म्हणजे माझ्यासारख्या दीन, पापी, बुद्धिहीन आणि जातीहीनावरती आपण अनेक प्रकाराने कृपा केलेली आहे. बघा, बिभीषण हा रावणाचा भाऊ आहे, सावत्र भाऊ आहे. रावण गेण्याचं, रावणाने प्रभू रामचंद्रांशी विरोध करण्याचं मनस्वी दुःख बिभीषणाला आहे. परंतु रावणाच्या मृत्यूचं दुःख देखील त्याला तिथं अस्वस्थ करून गेलेलं आहे. बघा, अंगद चरित्र काय किंवा बिभीषण चरित्र काय, यामध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा देखील प्रभू रामचंद्रांशी असलेलं नातं या दोघांनी श्रेष्ठ मानलं. इथं तरी बिभीषणाचा अपमान केला होता रावणाने, त्याला लाथ मारलेली, हाकलून दिलेले. परंतु बालीने अंगदासाठी काय केलं होतं? बाली अंगद नात्यामध्ये असा कुठला अपमान नव्हता किंवा कुठलाही छल नव्हता. अंगद लहान होता, सुकुमार होता. शेवटी बाली हे त्याचे अत्यंत आदर्श असे वडील होते. आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या वडिलांचा मृत्यू अंगदाने पाहिलाय आणि तरी देखील अंगद हा प्रभू रामचंद्रांचा सर्वोत्तम दास आहे. इथं बिभीषणाने देखील आपला बंधू रावण आणि आपली समस्त सेना, या लंकेचं होत असलेलं अधःपतन, हे सगळं काही आपल्या डोळ्यांनी पाहिलं. ज्या नगरीमध्ये आपलं सगळं राज्य त्याने उपभोगलं, आपलं आयुष्य व्यतीत केलं, ती नगरी जळताना देखील बिभीषणाने पाहिलेली आहे. कुठेतरी मनामध्ये खोलवर जखम असेलही, परंतु या सगळ्या जखमा प्रभू रामचंद्रांच्या श्रेष्ठ नात्याच्या आधाराने या दोघांनीही भरून काढल्या. कृतज्ञतापूर्वक प्रभू रामचंद्रांच्या चरणी ते शरण झालेले आहेत. आपण कुळासहित, सेनेसहित रावणाचा वध केला, त्रिभुवनामध्ये आपलं यश कीर्ती पसरवली आणि माझ्यासारख्या दीन, पापी, बुद्धिहीन, जातीहीनावरती आपण कृपा केली. बघा, शरणागत होत असताना कुठल्याही भांडवलाच्या आधाराने मनुष्याने शरणागत होऊ नये की तुम्ही माझ्यावर कृपा करणारच हो, कारण मी तुमच्यासाठी हे केलं, ते केलं, मी एवढी साधना केली, एवढा जप केला, एवढी उपासना केली म्हणून तुम्ही माझ्यावरती कृपा केली. हा व्यवहार सज्जनो, हेच आमच्या परमार्थामध्ये असलेल्या अहंकाराचं निदर्शक आहे. बऱ्याचदा आम्हाला हा अहंकारच या स्वरूप तद्रूपतेपासून दूर ठेवतो.
आणि ते होऊ द्यायचं नसेल तर तेच करावं जे पूज्य ब्रह्मानंद महाराज सांगतात की रामा, मी परम पापी आहे, माझ्यासारखा वाईट या जगामध्ये कोणी नाही. ही भावना खरोखर अंतःकरणापासून आली पाहिजे. जशी विभीषण इथं व्यक्त करतोय की मी कोण आहे, मी दीन आहे. अरे तू तर राजा आहेस लंकेचा, तू म्हटलंस तर आत्ता फरमान देऊ शकतोस जे पाहिजे ते, आणि तरी देखील तू दीन आहेस असं म्हणतोस. सज्जनो, राज्य कारभार करणाऱ्या या पदावरच्या माणसाला मद येणं हे अत्यंत साहजिक आहे. जसं एखाद्या तिखटाचा गुणधर्म आहे जिभेवरती तिखट पसरवणं, त्याप्रमाणे एखाद्या पदावरती बसल्यानंतर मदरूपी विकार शरीराला ग्रासणं हे अत्यंत सहज आहे. परंतु तो त्यालाच बाधू शकत नाही ज्याच्यावरती राम कृपा करतो. आणि राम कृपा करतो म्हणजे काय होतं, त्याचं अंतःकरण त्याला तो दीनदासाप्रमाणे करून टाकतो. ज्याप्रमाणे माझे श्री महाराज दीनदास राहिले, ते महाराज होते आणि तरी देखील ते दीनदास राहिले, त्याप्रमाणे विभीषण हा लंकापती आहे. कहू लंकेस कव सहित परिवारा. अशा पद्धतीने ज्या प्रभू रामचंद्रांनी त्याचं कौतुक केलं, त्याला लंकापती केलं, तो विभीषण स्वतःला अंतःकरणपूर्वक मी दीन आहे असं म्हणतो. आणि सज्जनो, जर राज्य कारभाराच्या दृष्टीने विचार केला तर जो खरा अंतःकरणापासून दीन असतो तोच या जनता जनार्दनाची सेवा करू शकतो बरं का. ज्याला भोग हवाय, ज्याला या पदापासून काहीतरी सुख हवंय, तो कधीच दीन होऊ शकत नाही. महाराजांच्याकडे इंदोरला नाही का, त्या जिजीबाईच्या भावाचा एक मित्र होता वकील, आणि त्याला नेहमी अनेक प्रश्न असायचे. महाराजांच्या समोर असताना तो अनेक वेगवेगळे प्रश्न विचारायचा, महाराज देखील त्याला समर्पक उत्तरं देत असायची. आणि त्याचा भाव होता महाराजांवर, महाराज सांगतील ते तो ऐकायचा मनापासून. एकनाथी भागवतावरती विशेष त्याचा अभ्यास होता. परंतु एक दिवशी त्याने महाराजांना सहज प्रश्न विचारला की महाराज, अहो तुम्ही बैरागी माणूस आणि तरी देखील लोक तुम्हाला हारतुरे घालतात, मिठाई, फळ, फळावळ, पैसा, अडका सगळं आणून ठेवतात तुमच्याशी, हे कसं बरं? महाराज यावरती थोडेसे त्राग्यानेच त्याला म्हणाले की अरे तुम्ही सांसारिक माणसं, आपला संसार, आपलं हित, आपलं सुख याच दृष्टीने जगणारे, त्यामुळे तुमची दृष्टी बैराग्याजवळ आल्यानंतरही केवळ हेच बघते की अरे ह्याला फळफळावळ किती मिळाली, ह्याला पैसा अडका किती मिळाला. यामध्ये आमची काय चूक आहे? आमच्या तर मनामध्ये देखील येत नाही. जे येतं जसंच्या तसं आम्ही इथल्या इथंच वाटून टाकतो. आमचा त्याच्याशी कुठलाही संबंध देखील राहत नाही. परंतु हे तुम्हाला कसं कळणार? सज्जनो, त्याप्रमाणे आम्ही आमच्या या अंतरंगामध्ये ही बैरागी वृत्ती घेऊन राज्य करता यायला पाहिजे. गोष्टी येतील, भोग येतील, परंतु त्या सगळ्या जिथच्या तिथं ज्याला लुटवून देता येतात, या जनता जनार्दनाकडे परत देता येतात, प्रसाद रूपाने देता येतात, तोच खरा दीन असू शकतो. नाहीतर दीन हा केवळ शब्दाचा भाव असून उपयोग नाही, हा आपल्या कृतीचा भाग आहे. विभीषण म्हणतो मी पापी देखील आहे, मी बुद्धिहीन देखील आहे, मी जातीहीन देखील आहे. माझ्याकडे खरंच कुठलं भांडवल नाही प्रभो की आपण माझ्यावरती कृपा करावी, तरी देखील आपण माझ्यावरती कृपा केली. आता हे प्रभो, आपणास एक विनंती आहे की आपण या दासाच्या घराला पवित्र करा. आपण आमच्या या घरामध्ये येऊन स्नान करा. ज्या योगे युद्धाचा आपला हा आलेला सगळा श्रम, हा थकवा दूर होईल. हे कृपाळू, हे सगळं राज्य आपण एकदा आपल्या डोळ्याखालून घाला. हा खजिना पहा, हे महाल पहा, या संपत्तीचं निरीक्षण करा आणि प्रसन्नतापूर्वक ही समस्त संपत्ती आपल्या वानरांमध्ये वाटून टाका बरं प्रभू. इदम न मम, ही माझी भावना आपण अशा पद्धतीने शाबूत ठेवा. बघा सज्जनो, मी आपणास म्हटलं ना की दीन हा शब्द केवळ आपल्या बोलण्याच्या आधाराने व्यक्त होऊन चालत नाही. तिथं ही दीनता आपल्या कृतीमध्ये असायला हवी. हे माझं नाही, हे माझं नाही प्रभो, हे सगळं आपलं आहे. आपण एवढे श्रम घेतले, 14 वर्ष या वनवासामध्ये व्यतीत करत आहात. यामध्ये अनेक प्रकारच्या तुम्हाला त्रासांना सामोरं जावं लागलं, परंतु आपण आता ही सर्वश्रेष्ठ अशी लंका जिंकलेली आहे. माझी अशी मनोमन इच्छा आहे की आपण माझ्या महालात यावं, आपले पाय माझ्या या महालाला लागावेत, आपण त्या महालात स्नान करावं, थोडा विश्राम घ्यावा, आपला थकवा दूर करावा. बघा, एका दासाला आपल्या भगवंताकडून, आपल्या आराध्याकडून काय अपेक्षित आहे?
भगवंताने काही क्षण आपल्या महालात निवास करावा, जेणेकरून तो महालच मंदिर होऊन जाईल. ते महालच त्याच्या जीवनामध्ये या भगवत स्मृतीचं एक चालता बोलता खजिना होऊन जाईल. आणि यापेक्षा आणखीन वेगळा तो लाभ कुठला? आणि त्यामुळं बिभीषण म्हणतो की प्रभू, ही सगळी संपत्ती आपल्या वानर दळामध्ये वाटून टाका. या सगळ्या राजमहालाला, या लंकेला एकदा डोळ्याखालून घाला, निरीक्षण करा. सज्जनो, मी आपणास काही दिवसापूर्वीच म्हटलं होतं की कर्मयोग गीतेमधला वाचणं, पाठ करणं, कंठस्थ करणं आणि तो कृतीमध्ये आणणं, या दोघांमध्ये अंतर आहे. रामायण आम्हाला कर्मयोग शिकवतो की ज्या लंकेला प्रभू रामचंद्रांनी अपार कष्टांनी जिंकलं, ज्याच्यासाठी स्वतः ते रणांगणामध्ये उतरले, अनेक प्रकाराचे त्रास त्यांनी सहन केले, ती लंका जिंकता क्षणी त्यांनी बिभीषणाला सुपूर्त करून टाकली. आणि कशी सुपूर्त केलेली आहे? तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी झाले जपता हरी. बस जिंकली आणि देऊन टाकली. बघितली देखील नाही त्याच्याकडे वळून की काय आहे त्या लंकेमध्ये. अहो, आम्ही एखादं घर रिकामं करताना एखाद्या सुतळीचा दोर जरी राहिला असेल तरी विचार करतो घेऊन जाऊ, बरोबर उपयोगाला येईल. इथं प्रत्यक्ष ही सोन्याची लंका रामाने जिंकली आणि तरी देखील या लंकेकडे साधा कटाक्ष देखील ते टाकायला तयार नाहीत. बघा, आजच्या काळामध्ये आपण बघतो राजकारणामध्ये अनेक मोठे मोठे देश छोट्या देशांना जिंकून घेतात, काही वर्ष राज्य करतात त्यांच्यावरती आणि त्या संपूर्ण देशाला रिकामं करून टाकतात आर्थिकदृष्ट्या. इंग्रजांनी देखील भारतामधून हजारो मोठ्या मोठ्या बोटी भरून सोनं, नाणं, पैसा, अडका, भारतामध्ये जी जी काही संपदा होती ती सगळी या देशामधून त्यांच्या असलेल्या संग्रहालयामध्ये, त्यांच्या असलेल्या धनाढ्य लोकांच्या तिजोऱ्यांमध्ये भरून टाकले, रिकामं करून टाकले या देशाला. म्हणजे ज्याने हा देश जिंकला त्या प्रत्येकाने या देशाला लुटण्याचंच काम केलं. परंतु आमचा राम आम्हाला आदर्श शिकवतो कशा पद्धतीने हा कर्मयोग साधायचा असतो. लंका जिंकली, त्यामध्ये काय आहे याचा विचार देखील केला नाही. आणि का करावा त्याने? जो प्रत्यक्ष त्रैलोक्याचा स्वामी आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला एक या लंकेचं वैभव काय उत्कृष्ट करणार? त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी या लंकेमध्ये प्रवेश देखील केला नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे कारण आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिलेलं आहे की मी 14 वर्ष वनवासामध्ये तपस्वी वेशात उदासीन भावनेने राहीन, आणि त्या व्रताचंच जणू काही हे आचरण देखील करतायत. परंतु ही सगळी लंका त्यांनी बिभीषणाकडे अत्यंत सहजतेने प्रदान करून टाकली. आणि त्यामुळे बिभीषण कृतज्ञतापूर्वक भगवंताला म्हणतो की सब विधी नाथ मोही अपनाय, पुनी मोही सहित अवधपुर जाई. मला अशा पद्धतीने निस्साधन करून टाका प्रभो. मला हे लंकापती पद नको, मला ही संपदा नको, मला हा राजमहल नको. तिथं आपले चरण कमलांचा स्पर्श होऊ द्या, आपण विश्राम करावा. हे सगळं काही आपलं आहे. मला निस्साधन करा, मला फक्त एकच गोष्ट द्या. मला तुम्ही आपलं म्हटलेलं आहे त्या पद्धतीनेच आयुष्यभर सांभाळा. मला कोणीतरी वेगळं तुमच्यापासून करू नका. प्रभो, आपण मला लंकापती पद दिलं, परंतु तू माझ्या मनाचा भाव सांगू का? मला नाही हो यात रस, मला नाही व्हायचं लंकेश. मला तर केवळ अयोध्येमध्ये येऊन तुमच्या चरणांची सेवा करण्याचं मनोमन विचार आहे. बघा सज्जनो, असा जेव्हा एखादा वैराग्यशील नेता राष्ट्रामध्ये उदयाला येत असतो ना, तेव्हाच राष्ट्र दिव्यतेचे स्वप्न पाहू शकतात. ज्याला त्यामध्ये काही रस नाहीये, ज्याला स्वतःचं काही त्याच्यामध्ये हित साधायचं नाहीये, ज्याचं मन त्या राजगादीवरती बसत असतानाही भगवत चरणांशी संलग्न आहे, असा बिभीषण प्रभू रामचंद्रांना म्हणतो की प्रभो, मला खरंच काही नको आहे. मला असं वाटतं की आपण मला हे लंकापती पद दिलं ठीक आहे, परंतु ज्याप्रमाणे भरताने आपल्या पादुका सिंहासनावरती ठेवून अयोध्येचं राज्य केलंय, त्याच पद्धतीने मला देखील या राजसिंहासनावरती बसवू नका. मला आपल्या बरोबर अयोध्येला घेऊन चला. बिभीषणाची ही कोमल वाणी प्रभू रामचंद्रांनी ऐकली आणि सजल भये द्वौ नयन विसाला. प्रभू रामचंद्रांचे हे दोन नेत्र सजल झालेले आहेत, जे विशाल नेत्र आहेत, ज्या नेत्रांमध्ये उदारता आहे, व्यापकता आहे, कोणाचे दोष न बघण्याची एक स्वाभाविक वृत्ती आहे.
ज्या डोळ्यांमध्ये सर्वांप्रती प्रेम आहे, आणि असं प्रेम विशेषत्वाने जेव्हा बिभीषणासारखे भक्त समोर येतात, जेव्हा त्यांच्याशी संवाद होतो, तेव्हा हे विशाल नेत्र अश्रूंनी भरून जातात, ओसंडून वाहू लागतात. प्रभू रामचंद्र आम्हाला संवेदनशीलता शिकवतात जीवन जगण्याची. संचनो, जीवन जगावं तर रामासारखं जगावं. कालच डोंगरे महाराजांचं एक सुंदर लिखाण वाचत होतो, त्यामध्ये ते म्हणाले, रामाची खरी पूजा काय? रामाचं चरित्र वाचणं ठीक आहे, राम नाम घेणं ठीक आहे, रामाची सगुण पूजा करणं ठीक आहे, परंतु रामाची खरी पूजा आहे रामाचा प्रत्येक गुण आपल्या जीवनामध्ये उतरवणं. बस ही रामाची खरी पूजा आहे. किती सुंदर आहे. अशा रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवणं म्हणजे ही संवेदनशीलता, ही अत्यंत निष्कपट प्रेम करण्याची भावना, हा गुणधर्म बिभीषणाच्या चरित्रातून प्रभू रामचंद्रांनी आपल्याला दाखवून दिला. सज्जनो, आज या असलेल्या बुद्धीच्या, तर्काच्या, या असलेल्या ढोंगांच्या मुखोट्याच्या आड आम्ही या निष्कपट प्रेमाला विसरून गेलेलो आहोत. प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये प्रगट व्हायचे. सजल भये द्वौ नयन बिसाला. अशा रीतीने बिभीषणाची ही कोमल वाणी ऐकून प्रभू रामचंद्रांच्या दोन्ही विशाल नेत्रांमध्ये प्रेमाश्रू असले. प्रभू म्हणाले, बिभीषणा, तोर कोस गृह मोर सब सत्य बचन सुनु भ्रात. तू म्हणतोस ते योग्यच आहे. हा सगळा तुझा खजिना, हे सगळं तुझं घर, हे सगळं काही माझंच आहे, यात काही शंकाच नाही. परंतु मी तुला काय सांगू रे, रणांगणामध्ये मला आता एक एक क्षण कल्पाप्रमाणे जातोय, कारण मला माझ्या भरताची आठवण येते. भरताची दशा आठवून मला या रणांगणामध्ये कुठलीच गोष्ट खरं आनंद देत नाहीये. माझा भरत न जाणे या अयोध्येमध्ये कुठतरी तापस बेश गात कृस जपत निरंतर मोही. बघा, प्रभू रामचंद्र इथं आहेत, भरतजी नंदीग्राम मध्ये तपस्वी वेशामध्ये आहेत. हनुमंताने अजूनही आपल्याला व्यक्तपणे भरताचा समाचार प्रभू रामचंद्रांच्याकडे सांगितल्याचा कुठं संदर्भ सापडत नाही. तरी देखील प्रभू रामचंद्र जाणतायत की भरत तपस्वीच्या वेशात दुर्बल शरीराने निरंतर माझा नाम जप करीत आहे. सज्जनो, काय सांगते हे सूत्र? तुमच्या साधनेच्या प्रत्येक नामाची नोंद प्रभू रामचंद्र घेत असतो. कसा घेताय तुम्ही नाम? त्यामुळे तुम्ही जी काही साधना करत आहात त्या प्रत्येक गोष्टीला रामराया जाणतो. श्री महाराज म्हणायचे ना, त्यांच्याकडे एकदा एक ती बाई आली, म्हणाली, आणि मी आज 5000 जप केला. तर महाराज फक्त हसून म्हणाले, मला सांगावं लागत नाही, मला सांगावं लागत नाही. त्याप्रमाणे सज्जनो, तुम्ही जे काही करताय, यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत, हे केवळ तुम्ही समर्पण करणं अपेक्षित आहे, परंतु भगवंत तर तुमच्या हृदयामध्ये बसून हे सगळं जाणतोच आहे. त्याप्रमाणे बिभीषणाला प्रभू रामचंद्र म्हणतात की मला माझ्या बिभीषणाची आठवण येते, मला भरताची आठवण येते, जो माझा निरंतर नाम जप करतोय. त्यामुळे मी लवकरात लवकर भरताकडे जाऊ पाहतोय रे. मी तुम्हाला अनुरोध करतो. काय विनयशीलता आहे रामाची. सगळं राज्य माझं आहे, परंतु बोलण्यामध्ये अहंकार आहे का? मी तुम्हाला अनुरोध करतो, मी तुम्हाला विनंती करतो. मला असं वाटतंय की जर मी अयोध्येमध्ये पोहोचायला उशीर केला आणि जर वेळ निघून गेली तर मी माझ्या भावाला जिवंत पाहू शकणार नाही. बीते अवधि जाऊं जाऊ जियत न पावं वीर, सुमिरत अनुज प्रीती प्रभू पुनि पुनि पुलक शरीर. सज्जन, ज्याप्रमाणे महादेव आणि प्रभू रामचंद्रांची ही नाळ प्रेमाच्या ह्याने जोडलेली आहे, त्याचप्रमाणे भरत आणि प्रभू रामचंद्राचं नातं आहे. भरताच्या अंतरंगाची, त्यांच्या संवेदनाची प्रत्येक जाणीव प्रभू रामचंद्रांना आहे. आणि ही जाणीव अव्यक्त आहे, कारण की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच अयोध्याकांडात सांगितलं की भरताच्या मनाची अवस्था केवळ माझं मन जाणतं, परंतु माझं मन देखील ती भावना व्यक्त करण्यासाठी असमर्थ आहे. कारण जे निर्गुण निराकार परब्रह्माशी तदाकार झाले त्याला व्यक्त कसं करायचं?
आणि मग ही व्यक्त होण्याची एक स्थिती असते, आणि ते म्हणजे पुनी पुनी पुलकसरी. डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात, शरीर पुलकित होतं. प्रभू रामचंद्र भरताच्या स्मृतीमध्ये हरवून गेलेले आहेत. अशा प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला उपदेश केला की करे हूं कल्प भरे राज तुम मोहि सुमी रेहू मन माही. हे सगळं माझं आहे, हे मी जे तुला सांगितलं त्याचा एकच मंत्र आहे की तू माझं स्मरण कर, नित्य स्मरण कर, आणि हो, या लंकेवरती कल्पभर राज्य कर. 1-2 वर्ष नाही, आयुष्यभर नाही, कल्पभर. असं कल्पभर राज्य तू या लंकेवरती कर. मनात माझे निरंतर स्मरण कर, आणि तत्पश्चात तू ज्या धामाला जाशील ते माझं धाम असेल, ज्या धामामध्ये सर्व संत निवास करतात. सज्जनो, तुम्ही स्वधर्माच्या आधाराने राजा आहात की नोकर आहात का बिगारी आहात, हा प्रश्न महत्वाचा नाही. तुमची अंतस्थ वृत्ती जर संत असेल तर तुम्ही स्वधर्मामध्ये राहताना देखील भगवंताच्या आशीर्वादाने त्या धामामध्ये जाता जिथे संत निवास करत असतात. असा अमौलिक आशीर्वाद प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला दिलाय. सज्जनो, इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.